मनशक्ती केंद्रामध्ये मी जीवनदान केलं होतं 1991मध्ये. 93मध्ये स्वामीची समाधी घेतली. 93 ते 95 मी महाराष्ट्रभर काम केलं आणि 95मध्ये तिथे व्यवस्थापनाने मला काम करणं अशक्य करू लागलं. तर मग मी असं ठरवलं की मी बाहेर पडेन. पण त्यांनी बाहेर पडण्यासाठी म्हणजे मला हाकलून देण्याचीच योजना आखली होती आणि त्यांनी असं माझ्याबद्दल नाही, अनेकांच्याबद्दल केलं आहे. तर ज्या आश्रमात मी एक ट्रंक आणि एक फाईल घेऊन गेलो होतो आणि ₹500 ₹55 खरं म्हणजे खिशात होते 1991च्या 21 मेला, त्याच आश्रमाच्या बाहेर मी पडलो. पण जाताना पण प्रमोद शिंदे तिथे जे ट्रस्टी आहेत त्यांनी 6 ऑगस्ट 1995ला सगळ्या सेंटरच्या 50 साधकांची मिटिंग बोलवली. माझा प्रचंड मानसिक छळ केला, भयानक. पण त्याच्यात त्याचा पराभव झाला आध्यात्मिक. तो कसा झाला तो नंतरचा विषय आहे. भयानक छळ केला त्यांनी. आणि जेव्हा मी 9 ऑगस्ट क्रांतीदिनी बाहेर पडलो आश्रमाच्या, सगळे लोक मला बघत होते. कोणी चहा विचारला नाही, पाणी विचारलं नाही. त्यांना मला तिथून हाकलून द्यायचंच होतं. पण त्यांनी मला डोळ्यातून आश्रमातून बाहेर काढलं, त्यांच्या पद्धतीने काढलं. तर त्यांचं ते होतं. आणि पुढे 4 वर्ष मी राबून पिंपरी चिंचवडमध्ये काम केलं, कष्ट केले, स्वामीजींचं काम केलं. पण त्यांनी तिथे पण जगू दिलं नाही. आणि पुढे हे सगळं प्रूव्ह झालेलं आहे आता. तर हे मनशक्ती केंद्राचं 1995.